थांबा मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. होळीनंतर कापसाचा भाव थेट 8,800 पर्यंत जाणार का? काही लोक म्हणत आहेत कापूस अजून साठवून ठेवा, तर काही लोक म्हणत आहेत लगेच विकून टाका. पण खरं काय आहे? अफवा आहे का खरोखर भाव वाढणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं खरं विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल आदित्य मराठी अपडेटवर. सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाचा दर हा साधारणतः 7,000 ते 8,000 दरम्यान दिसत आहे. काही ठिकाणी मागणी वाढल्यामुळे भावात थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की आता कापूस ठेवावा की विकावा. काही तज्ज्ञांच्या मते कापसाच्या भावावर 4 मोठे घटक परिणाम करतात. पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय मागणी. जर परदेशात कापसाची मागणी वाढली तर भारतातील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असते. दुसरा घटक म्हणजे अमेरिकन डॉलरचा दर. डॉलर मजबूत झाला तर भावातून कापसाची निर्यात वाढते आणि त्यामुळे बाजारभाव वाढू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे सरकारी धोरण आणि निर्यात परिस्थिती. सरकारचे निर्णय आणि निर्यातीवरील नियम यांचा देखील बाजारभावावर परिणाम होतो. आणि मित्रांनो, चौथा मोठा घटक म्हणजे बाजारातील आवक. जर बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात कापूस आला तर भाव कमी होऊ शकतात, पण आवक कमी झाली तर भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की होळीनंतर कापसाच्या भावामध्ये 500 ते 1,000 रुपयापर्यंत वाढ होऊ शकते, पण लगेच 8,800 पर्यंत जाण्याची खात्री देता येत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणतेही अफवा ऐकून निर्णय घेऊ नका. आपल्या जवळच्या बाजार समित्यांतील दर पहा आणि आपल्यानुसार निर्णय घ्या. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढील व्हिडिओ हा सर्वात पहिला तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.